प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. आणि हे आर्थिक विकास महामंडळ सर्वांचंच आहे आणि त्याला आपण आत्मीयतेने स्वीकारलं पाहिजे आणि त्याला सपोर्ट केलं पाहिजे. आपण मला इथं बोलावलं, मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या महामंडळाचे अध्यक्ष अनंत उंबरकर साहेब आणि त्यांचे सहकारी योगेश गुरखले साहेब, श्याम दुसाने, सुरेश पाटील आणि सर्व त्यांचे सहकारी आज खास करून इथं आम्ही उपस्थित झालेले आपल्या भेटीसाठी. ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सुवर्णकार समाजाची खूप वर्षांची माहिती होती आणि प्रत्येक समाजातल्या सर्व पोट जातीतल्या ज्या आपल्या संस्था आहेत यांनी वेळोवेळी आंदोलनं केलेली आहे. आपल्या अधिवेशनामध्ये हा विचार मांडलेला आहे आणि या सर्व समाजाने एकत्रित केलेल्या प्रयत्नाला यश म्हणजे आता आलेले आहे आणि संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे. निर्णय सुद्धा जारी झालेला आहे म्हणजे ते एका प्रकारे विधिवत पद्धतीने ते अस्तित्वात आलेले आहे. 50 कोटी रुपयाचा सुरुवातीचा प्रारंभिक निधी विकास महामंडळाला मिळालेला आहे. याची कार्यपद्धती, याचं जे कार्यालय आहे मुख्य मंत्रालयात असणार आहे आणि नंतर जिल्ह्याचे जे समाज कल्याण विभागाचे जे सर्व कार्यालय आहे तिथून याची व्यवस्था सर्व होणार आहे. शक्यतो सर्व प्रकारचं जे कामकाज आहे ते ऑनलाईन सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. आता सर्व शासकीय काम ऑनलाईन होतं त्याप्रमाणे त्याचं ॲप निघेल, त्याच्या वेबसाईट आहेत त्याच्याप्रमाणे त्या वेबसाईटवर अर्ज भरता येईल. प्रारंभिक काही माहिती मी आपल्यासाठी देतोय, नंतर आपल्याला त्याच्यासंबंधी अधिक काही माहिती असली पाहिजे असली तर आपल्याला GPS सिग्नल खो समाज गया. कल्याण खात्याने इतर मागासवर्गीयांसाठी आधी जे सर्व काही योजना चालवलेल्या आहेत त्या सर्व योजना आपल्या संत नरहरी आर्थिक विकास महामंडळातर्फे सुद्धा लागू आहे. फक्त आधी असं व्हायचं की जे जाती ओबीसी मधल्या ते फारसा निधी सुवर्णकार समाजाच्या वाट्याला येत नव्हता. त्यामुळे आता हा महामंडळाचा त्यांनी काढून दिल्यामुळे आता निश्चितपणे जो काही निधी आहे तो निधी आपल्या समाजाच्या बांधवांना तो वापरता येईल आणि समाजातले जे वंचित घटक आहेत, उदयोन्मुख लोक आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येईल. मुख्यतः एक खूप चांगली योजना त्याच्यामध्ये आहे की जे मुलं परदेशात शिकायला जातात किंवा भारतात इतर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतात, जसं इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, फार्मसी आहे, अजून आर्किटेक्ट आहे वगैरे, याच्यासाठी आपण बँकेचं लोन काढतो. या लोन मधलं 100% व्याज आहे हे आर्थिक विकास महामंडळ याची भरपाई बँकांना डायरेक्ट करणार आहे. म्हणजे हा खूप चांगला निर्णय आहे कारण शिक्षण हा तिसरा डोळा आहे आणि शिक्षणासाठी कर्जामध्ये ही फार मोठी सवलत GPS सिग्नल खो गया. विकास महामंडळ पूर्ण करून देणार आहे. ही एक खूप चांगली योजना आहे, ही आता लागू झालेली आहे. याबरोबरच 1 लाखाचं जे कर्ज आहे, जे सामान्यपणे आपले कारागीर बंधू आहेत किंवा सोनार समाजातले कोणत्याही व्यक्ती आहे त्यांना 1 लाखामध्ये काही छोटा व्यवसाय करायचा आहे, घरगुती काही काम करायचं आहे, अशा महिलांना किंवा पुरुषांना पण 1 लाखाचं कर्ज पूर्णपणे बिगर व्याजी उपलब्ध होणार आहे. 48 महिन्यामध्ये ते बिगर व्याजी आपल्याला कर्ज वापरायला मिळणार आहे आणि 48 महिन्यामध्ये आपण कर्जफेड केली नाही तर त्याला 4% प्रमाणे व्याज लागू होणार आहे. याबरोबरच काही जे कर्ज आहे ते 20 लाखापर्यंत कर्ज आहे. तो 20 लाखापर्यंत जे कर्ज आहे त्याचा 20% भाग आहे हा 80% जे निधी आहे किंवा कर्ज आहे ते बँकेच्या मार्फत आपल्याला मिळणार आहे. हा सर्व निधी आहे बँकेच्या मार्फत मिळणार आहे. बँकांना जी आवश्यक असणारी जी पात्रता असते कर्जदाराची ती आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आर्थिक विकास मंडळाचे जे अध्यक्ष आणि संचालक मंडळ आहे ते मदत करणार आहे की कशामध्ये बसत नाही तर त्याच्यामध्ये शक्यतो लाभ मिळावा या दृष्टीने शासनाला वेळोवेळी सूचना करून ते कर्ज मिळणार आहे. गट जर असते तर 12 लोकांचं 24 लोकांचं गट असू शकतो. हे जर गट असतील किंवा महिला बचत गट आहे त्याच्यामध्ये 50% सुवर्णकार समाजाचे लोक आहेत. सिग्नल खो गया. पोट जाती मधला भेद कमी होत आणि सगळे युनायटेड सगळे होत आहे, एकत्र सर्व येत आहे. त्या दृष्टीने सोनारांचं जे अस्तित्व आहे ते
पोट जातीमध्ये न विभागता सोनार म्हणून व्हायला आर्थिक विकास मंडळाची मदत झालेली आहे की शासन आपल्याकडे सोनार म्हणून बघणार आहे आणि आपण सर्व सोनार म्हणून पुढे येतो. तर या दृष्टीने या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ जास्तीत जास्त घेण्यासाठी आपल्या देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज बांधवांनी जास्तीत जास्त घ्यावा यासाठी आपल्याला मध्ये एक सक्रिय सहभाग आपला आहे. आता आज तो दिसूनच आलेला आहे आणि पुढे पण राहील. आपण सर्व मिळून आपल्या समाजातले अनेक घटक वंचित आहेत. महिला पाठीमागे आहे, शैक्षणिकदृष्ट्या शिक्षकाचा तिसरा डोळा आहे तर शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्या वंचितपणा जाऊन समृद्धी यावी याच्यातून GPS सिग्नल खो गया. यासाठी आर्थिक विकास महामंडळ आहे, यातून समृद्धी निश्चित निर्माण होईल.